तर सर्वप्रथम आपण स्क्वेअर पाईप असे हे लांबीचे आपण कट करून घेतले. 7 फुटी अशी लांबी आहे आणि 4 फुटी अशी आपली रुंदी आहे. तर असं आपण सांगाडा तिथे तयार करून घेऊया. पाहू शकता आपले मिस्त्री हे कट करण्याचं काम करत आहे. तर आपण सुरुवातीला लांबीचे व रुंदीचे असे कट करून घेतले आणि फ्रेम तयार करून घेऊया. तर आपलं असे आपण फ्रेम तयार करून घेऊया. तर पाहू शकता आपण अशी ही 2 साईडची फ्रेम तयार करून घेतली आणि नंतर आपण त्याला असे सपोर्ट लावून एक फ्रेम तयार करून घेऊया उभी. तर आपलं वेल्डिंगचं काम चालू आहे. तर एक आपली फ्रेम तयार करून झालेली आहे. ही जी दिसते तुम्हाला हे पूर्ण 7 फुटाची हाईट आहे. आता आपली फ्रेम तयार झाली आहे 2 साईडची. आता आपण मधामध्ये जाळी लावण्यासाठी सपोर्ट मधामध्ये देऊया. तर पाहू शकता आपले कसे काम चालू आहे. टोटल याची हाईट आहे आपली 4 आणि 1 5 5.5 फूट आणि वरती 1.5 फूट अशी 7 फूट आणि 7 फूट लांबी आणि 4 फूट रुंदी अशी आपली आता फ्रेम तयार झालेली आहे. काम चालूच आहे आपली. तर समोर आपण व्हिडिओमध्ये पाहूया की कशा प्रकारे आपण पूर्ण असा पिंजरा तयार करून घेऊया. तर वरती सुद्धा आपण एक सपोर्ट देऊया जेणेकरून आपले पत्रा त्यावर फिक्स होईल. जो मधातला आता आपण ह्या सपोर्ट याच्यावरती आपण स्क्रूद्वारे वरचे जे आहे पत्रे ते आपण मारून घेऊया. त्याकरता आपण आता इथे वेल्डिंग केलेली आहे. वेल्डिंग तर आपण याची टोटल यांना मजुरी 2000 रुपये दिली आहे पूर्ण बनवण्यासाठी. तर फायनली आपली आता फ्रेम तयार होऊन गेलेली आहे आणि आता आपण याला पेंट मारून घेऊया. तत्पूर्वी मित्रांनो हे बघू शकता आपण हे इथे सपोर्ट देण्याकरता आपण माप घेतलेले आहे. दोन्ही सारख्या अंतरावर आपण सपोर्ट टाकून घेऊया आणि आडवेसुद्धा आपण मित्रांनो जाळीकरता सपोर्ट टाकून घेऊया जेणेकरून आपण आतमध्ये जायच्या वेळेला तिथे जाळी फिक्स राहील. आता याला पेंट मारून घेतला आहे पूर्ण आणि जाळी फिक्स करताना सुद्धा आपण जाळीला पूर्ण असा पेंट मारून घेऊया. खाली आपण 1.5 फूट अंतर ठेवलेलं आहे आणि अशा प्रकारे आपलं जे काही मटेरियल उरलं आहे ते सुद्धा आपण असं गोळा करून काही ठिकाणी आपण लावून घेऊया व त्यांना सुद्धा आपण पेंट मारून घेऊया. हां इथून जे हाईट आहे इथपर्यंत जी आपण 4.5 फूट घेतली आहे आणि खाली आपला 1.5 फूट ठेवला आहे अंतर आणि ही 4.5 फुटाला आपण पूर्ण ही 1 इंच गाळ्याची जाळी मारून घेतली आहे. आणि आतमध्ये बघू शकता तर आपण इथे एक दरवाजा ठेवून घेतला आहे आणि खाली आपण सपोर्ट टाकून मधामध्ये आपण सपोर्ट टाकून ही जाळी बसवून घेतली आहे. त्या आतमध्ये पाहू शकता आपण. तर इथे आपण जे हाईट जास्त असल्यामुळे आपण खालतं सुद्धा पिल्लं ठेवू शकतो आणि इथे आपण दुसरा मजला असा तयार करून वरतं सुद्धा आपली 1 महिन्याची पिल्लं राहू शकतात आणि खाली आपली मोठी पिल्लं राहू शकतात. आणि आपण याला ग्रीन नेट लावून घेऊया आणि इथे वरती बघू शकाल तर आपण जे एक प्लास्टिकचा मॅट पडला होता तो आपण टाकून घेतला आहे आणि इकडल्या बाजूला आपण पाहता आपण इथे शीट टाकून घेतली आहे. आणि इथे जे राहिले आहे गॅप दिसत आहे तुम्हाला इथे आपण हे असे पत्रे तेलाच्या पिंपाचे कट करून घेतले आहे आणि हे सुद्धा आपण तिथे लावणार आहोत. आणि मागच्या बाजूला आपण पाहूया. मागच्या बाजूला इथे गॅप राहिली आहे 4.5 फुटाची आपण हाईट दिली त्यानंतर इथे गॅप राहिली आहे. इथे सुद्धा आपण ही अशी राहिलेली जाळी लावून घेऊ आणि इकडे आपण हा
एक गेट घेऊन ठेवला आहे. हा गेट आपण याकरता ठेवला आहे, इकडं आपली पिल्लं लिंबाच्या सावलीमध्ये आपली खेळेल, त्याच्यासाठी आपण इकडे हा मागं दरवाजा ठेवून घेतला आहे आणि एक आपला समोरून दरवाजा ठेवू शकला. अशा प्रकारे आपला हा पिंजरा तयार झालेला आहे आणि याला टोटल खर्च आपल्याला 12,000 रुपये आलेला आहे. तर टोटल याचे आपल्याला पाईप लागले आहे. हे जे स्क्वेअर पाईप आहे हे आपल्याला 4,000 रुपयाचे असे 5 पाईप लागले आहे, 20 फुटी पाईप. आणि जी ही जाळी 1 इंच गाळाची हे आपल्याला 1,800 रुपयाला आली आहे टोटल. आणि ही खालची जी बारीक जाळी बघू शकता आपण, तर ही सुद्धा 1,800 रुपयाला आपल्याला ही जाळी पडली आहे. असा एकूण टोटल आपल्याला 12,000 रुपये आता खर्च आलेला आहे. ते वरचा एक पत्रा आहे तो आपल्याला 750 रुपयाला मिळाला आहे. तर कुक्कुटपालनासाठी असे पिंजरे जर तयार केले तर आपले छोटे पिल्लास सुद्धा राहू शकतात व मोठी पिल्लंसुद्धा त्या मोठ्या कोंबड्यासुद्धा आपण पाळू शकतो. याची टोटल लांबी 7 बाय 4 फूट आहे. तर अशा या पिंजऱ्यामध्ये आपण 28 ते 30 कोंबड्या पाळू शकतो. मागच्या बाजूला सुद्धा असा पत्रा टाकून घेतलेला आहे आणि याला आपण स्क्रू मारून घेतले आहे सगळीकडे. आणि इथे अशा पट्ट्या घेऊन आपण बंद पट्ट्या घेऊन त्याला स्क्रूमध्ये अशी ही जाळी आपण टाईट करून घेतली आहे. आपण इथे संपूर्ण असे खाली क्रॉसमध्ये सर्व सपोर्ट लावून घेतले आहे. आणि इथे आपण एक दुसरा मजला सुद्धा इथे तयार करू शकतो. 1 महिन्याची पिल्लं आपण कोंबडी बरोबर ठेवू शकतो. असा आपण इथे वरती असा सपोर्ट टाकून घेतला आणि त्याला सुद्धा अशी वेल्डिंग करून घेतली. आपण याला 2 गेट लावून घेतले आहे.